के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले काही भाग पुणे ग्रामीणचे पाहिलेले आहेत, पुणे आयुक्तालयाचे काही पार्ट पाहिलेले आहेत, नागपूर ग्रामीणचे काही पार्ट बघितलेले आहेत आणि हे पाहत असताना तुमच्या एक लक्षात येईल की ज्यावेळेस आपण पेपर सोडवतोय तर तेच लॉजिक रिपिटेशनली परत पुढच्या पेपरमध्ये येते। आता सुरुवातीला आपण नागपूरचा पेपर घेतला होता। नागपूरच्या पेपरमधला जो डाटा आहे तोच ॲज इट इज तोच फॉर्मॅट 2023 मध्ये कॉपी झालेला आहे। मग 2023चा आपण पुणे ग्रामीणचा पेपर घेतला, ॲज इट इज त्यातलेच बरेचसे फॉर्म्युलेज असतील ह्या दोन पेपरमधला तयार होऊन पुणे आयुक्तालयाचा पेपर तयार झालेला आहे। आणि हा पुणे आयुक्तालयाचा पेपर जो काय ह्याच्यामध्ये साधारणतः 5-6 पार्ट आपण बघितले, 5 पार्ट बघितलेले आहेत। तर हे पाहत असताना आपल्या लक्षात येते की ऑप्शन व्यवस्थित बघणे, अभ्यासाचा ठराविक साचा परफेक्ट करणे, त्याच्यावरती कमांड आणणे, मराठी सारख्या सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क घेणे, मॅथमॅटिक्स सारख्या पेपरचा जास्तीत जास्त सराव करून मार्क्स कसे काढता येतील हे पाहणे, हे पासिंगची की आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचे लेक्चर्स पाहिले नसतील त्यांना मी अशी विनंती करेन की त्यांनी सुरुवातीला जाऊन ते पाठीमागचे भाग बघा, की ते बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बाबा ते भाग बघितल्यानंतर सगळे पेपरच रिपिटेशन आहे, असं वेगळं असं काही नाही की बाबा 23चेच पेपर, 18चेच पेपर, 19चेच पेपर, असं काही प्रकार नाही। हेच पेपर फिरवून तिथंच विचारले। ज्या मुलांनी पेपर जरी व्यवस्थित केला आणि त्याचं ॲनालिसिस केलं ना तरी तो मुलगा 100% पास होऊ शकतो, 100%। फक्त जे करंटचे मुद्दे आहेत, बरं करंट पण आपण काय करणार आहे, जे लिंक असलेलं करंट तर मी ज्या त्या ठिकाणी जिथं तिथं घेतलेलंच आहे, म्हणजे जिथं मला वाटतंय की बाबा ह्या वर्षी इथं करंटला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते तर मी घेतलेलंच आहे। आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट अशा करंटची सिरीज मी 100% घेणार की ज्याच्यामध्ये आपल्या लाईव्ह सेशन ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस आपण ती लेक्चर सिरीज पुढे कंडक्ट करणार आहे। तर आपले के सागरचे अतिशय फेमस असलेले पुस्तके 2023 मधल्या सगळ्या 78 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 78 प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण व शहरच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि अति चालू घडामोडीसह याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे। त्याच्यानंतर ही 93वी आवृत्ती आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल सगळ्याच्या सगळं दिलेलं आहे, शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका, 5 आदर्श प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर 40 प्रश्नपत्रिकांचा आपला एक सेट आहे की ज्याच्यामध्ये 30 आदर्श प्रश्नपत्रिका पण आहेत की जवळपास तुमचे 4000 MCQ चालू घडामोडीसह कव्हर होतील अशा पद्धतीचं हे 36व्या एडिशनचं बुक आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 मध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिकांचं हे आपलं बुक आहे। त्याच्यानंतर जेव्हा जे विद्यार्थी मित्र चालक भरतीसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी मी असं सांगेल की जे वाहतूक विषयी 450 MCQ आहेत ते 450 MCQ या बुकमध्ये कव्हर केलेले। त्याचबरोबर वाहतुकीचे जे काही रंगीत स्वरूपामध्ये असणारे वाहतुकीची चिन्ह असतील, रोड मॅपिंग असतील, दिवे असतील वगैरे हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहे। आणि पुढचं आपलं जे लास्ट बुक आहे ते म्हणजे मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम, याच्यामध्ये 2021च्या प्रश्नपत्रिका आणि 650 MCQ याच्यामध्ये दिलेले आहेत। आणि मग आपला जो पुणे शहर आयुक्तालयाचा पेपर आहे तो आपण इथून पुढे कंडक्ट करणार आहे। मग जर तुम्ही सिटीमध्ये फॉर्म भरत असताना त्यात आयुक्तालय पूर्ण होल्ड ठेवतं सगळ्या डिपार्टमेंटवरती, त्याच्यामुळं तिथला जो माणूस असेल, काम करणारा जो पोलीस शिपाई जरी असेल तरी तो स्मार्ट असायला पाहिजे। या वेन पेपर काढलेला आहे। या पेपरमध्ये मराठीचा सेक्शन असेल, गणिताचा सेक्शन असेल, बुद्धिमत्तेचा सेक्शन असेल, एकही सेक्शन लूज हँडला ठेवलेलं नाही। त्यांनी काठिण्य पातळ एकदम व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केलेले। बरेचसे क्वेश्चन माझ्या असे निदर्शनात आलेत की जे MPSCतून ॲज इट इज इकडे उचलून कॉपी पेस्ट पद्धतीनं केलेले आहेत। मग हाच पेपर आपला आपण पुढे घेतोय, त्याचे 5 पार्ट साधारणतः झालेले आहेत। आणि आता आपल्याला नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण आलो होतो 49व्या क्वेश्चनला। बरं, काय म्हणतो 49वा क्वेश्चन, एक व्यक्ती मॅथमॅटिक्सचा दिलेला आहे, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने, बघा एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासामध्ये 15 किलोमीटर वेगाने पोहतो। बर, जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर पर आवर असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा विरुद्ध दिशेने असणारा वेग किती? आणि मग खाली ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। मग आता कसं काढायचं हे आपल्याला एक लक्षात येईल
की बाबा ह्या ठिकाणी बऱ्याच वेळी काय होतं, प्रवाह आणि बोट, बघा प्रवाह आणि बोट या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिला जातो. पण या ठिकाणी जो क्वेश्चन विचारलाय त्यावेळेस बोट हा शब्द काढलाय आणि त्यांनी तिथं व्यक्ती हा शब्द टाकलाय. त्याचं कारण असं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं पाठ झालं असं बोट आणि प्रवाह ह्याचे उदाहरण आहेत, ह्याचे प्रॉब्लेम्स आहेत, पण व्यक्ती हे वाचलेलं नसतं. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जो बोट हा शब्द आहे तो व्यक्ती या शब्दाने रिप्लेस केलेला आहे. व्यक्ती असली काय आणि बोट असली काय ते सेमच पद्धतीनं चालणार आहे ना. म्हणजे बोट काय किंवा व्यक्ती काय सेमच पद्धतीनं चालणार आहे. त्याच्यामुळे आपलं जे गणित असणार आहे ते सेमच फॉर्मॅटमध्ये सुटणार आहे. मग आता लक्षात घ्या काय म्हटलंय, ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला टाकायचा. तुम्ही विचार करा की प्रवाहाच्या दिशेने वेग, बघा मी तुम्हाला काढून दाखवतो की प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर, बघा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग बरोबर कसा येईल प्रवाहाच्या दिशेने वेग, असं समजायचं. काय तिथं उदाहरण दिलंय, पोहण्याचं उदाहरण दिलंय. असं समजायचं आपण स्वतःच पोहतोय. जर आपण पोहत असेल तर पाण्याचा एक काहीतरी वेग असेल बरोबर, आणि माझा पोहतानाचा काहीतरी वेग असेल. बघा माझा पोहतानाचा वैयक्तिक काहीतरी वेग असेल आणि पाण्याचा काहीतरी एक संत वेग असेल. मग माझा वेग आणि मी ज्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने पोहणार आहे त्यावेळेस मी फास्ट पुढे जाणार आहे. का फास्ट पुढे जाणार आहे, कारण माझा वेग अधिक प्रवाहाचा वेग त्याच्यामध्ये काय होणार आहे, मिसळणार आहे. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर काय फॉर्म्युला येईल की माझा वेग म्हणजे कुणाचा, व्यक्तीचा वेग. काय येणार आहे, व्यक्तीचा वेग प्लस कोणाचा, ज्यावेळेस मी काहीतरी पोहत असताना माझा एक वेग असणार आहे अधिक त्याच्यामध्ये मला स्पीड कशामुळे भेटणार आहे, ज्यावेळेस मी प्रवाहाच्या दिशेने पोहत असणार आहे त्यावेळेस पाठीमागच्या प्रवाहाचा पण मला काहीतरी पुश भेटणार आहे. बघा आपण बऱ्याचशा वेळा मोटरसायकल चालवत असतो, ज्यावेळेस आपण गाडी टू व्हीलर चालवत असतो त्यावेळेस जो वारं, उन्हाळ्याच्या दिवसात बघा वारं असते ह्या दिवसामध्ये, मग उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाऱ्याच्या दिशेने जर तुम्ही चालला असेल, बघा वाऱ्याच्या दिशेने जर चालला असेल तर मोटरसायकलला अजून थोडा स्पीड येतो. पण जर तुम्ही अपोजिट डिरेक्शनने चालले असेल तर वारं तुम्हाला दुसऱ्या बाजूने डिरेक्शनला हे करत असतं, ढकलत असतं. म्हणजे काय, ज्यावेळेस मोटरसायकल चालवत असता त्यावेळेस मोटरसायकलचा काहीतरी वेग अधिक वारं पण त्या बाजूला आहे, हवा पण त्या बाजूला आहे. जर वारं त्या बाजूला आहे तर तुमचा वेग वाढणार आहे. म्हणजेच काय, जर वाढायचं असेल तर मी काय चिन्ह देईल, अधिकचं चिन्ह देईल. म्हणजे व्यक्तीचा वेग अधिक कोणाचा वेग, प्रवाहाचा वेग. कोणाचा, प्रवाहाचा वेग. व्यक्तीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग बरोबर काय येणार आहे, प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग. मग आता इथं प्रॉब्लेम मध्ये मला काय दिलंय, की एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर पर आवर वेगाने जाते. प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर पर आवर जाते. या ठिकाणी त्या व्यक्तीचा वेग दिलेला नाही. कशाचा वेग दिलाय, प्रवाहाचा वेग दिलेला आहे. हा लक्षात घ्यायचं, हा व्यक्तीचा वेग दिलेला नाही. तुम्ही म्हणणार ओळखणार कसं, काय म्हटलंय, प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर पर आवर. इथं बघा नीट वर्डिंग बघा, प्रवाहाच्या दिशेने असणारा 15 किलोमीटर पर वेग. तिथं असं म्हटलंय का व्यक्तीचा वेग नाही. म्हणजे 100% हा काय दिलाय, प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग दिलाय. मग तो किती आहे, 15 किलोमीटर पर आवर. किती, 15 किलोमीटर पर आवर. मग पोचतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर असेल, बघा जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर असेल, आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये मला काय दिले, आता प्रवाहाचा वेग दिलाय अधिक 3 आणि इकडे किती आहे, 15 दिले. इकडे किती दिले, 15 दिले बरोबर. व्यक्तीचा वेग आता मला भेटेल. मग व्यक्तीचा वेग तुम्ही काही माना, मी x मानतो. मला लगेचच कळतंय हे इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावरती वजा होईल. म्हणजे 15 वजा 3 बरोबर x, म्हणजे 12 बरोबर x. x हा काय आला, त्या व्यक्तीचा वेग आला. आता काय आला, त्या व्यक्तीचा वेग आला. लक्षात आलं का.
आपल्याला व्यक्तीचा वेग दिलेला नव्हता, व्यक्तीचा वेग दिलेला नव्हता. मी काय केलं, मी नीट प्रॉब्लेम वाचला. मला व्यक्तीचा वेग दिलाय का, व्यक्तीचा वेग म्हणजे कुणाचा, माझा वेग. इथं व्यक्ती काढतील, उद्या काय म्हणतील, इथं बोट म्हणतील. हा सेम बोट असेल ना, बोटीचा वेग दिलाय, तिथं बघायचं व्यक्तीचा वेग दिलाय का किंवा बोटीचा वेग दिलाय का, किंवा शब्द करून तिथं म्हणजे बोटीचा वेग दिलाय का, बोटीचा वेग दिलाय का, व्यक्तीचा वेग दिलाय का, हे अगोदर पाहायचं. प्रॉब्लेम मध्ये सरळ सरळ सांगितलंय की प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग किती आहे, 15 किलोमीटर आहे. व्यक्तीचा वेग किती आहे माहिती नाही, आणि प्रवाहाचा वेग किती दिलाय, 3 दिलाय. सरळ सरळ आहे ना. प्रवाहाच्या दिशेने असणाऱ्या वेगातून जर प्रवाहाचा वेग वजा केला तर सरळ सरळ मला ती व्यक्ती किती वेगाने पोहते हे सरळ सरळ कळेल. कितीने पोहते, 12 किलोमीटर पर आवर या वेगानं ती व्यक्ती पोहते किंवा ती बोट जाते. ओके. आता बघा पुढे काय प्रश्न काय विचारले. आता मला व्यक्तीचा वेग भेटला, तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग काढा. मग आता नीट लक्षात घ्या, आपल्याला काढाय काय लावलंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. कुठला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग काढायला लावलाय. मग आता मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलेले आहे की प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग बरोबर काय होणार आहे, व्यक्तीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग. परंतु ज्यावेळेस मला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग काढायचा आहे त्यावेळेस व्यक्तीच्या वेगातून मला काय करावं लागेल, प्रवाहाचा वेग वजा करावा लागेल. तोंडीच उत्तर आलं असतं. म्हणजे बघा इथं मी फॉर्म्युला वाटलंच तर लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग बरोबर व्यक्तीचा वेग वजा कोणाचा, प्रवाहाचा वेग. तुम्ही बघा ना की ज्यावेळेस तुम्ही मोटरसायकल वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने चालवत असता त्यावेळेस तो वारा तुम्हाला ढकलतोय म्हणजे 100% तुमचं काय होते, स्पीड कमी होते. जर तुमचं स्पीड कमी होत असेल तर 100% व्यक्तीचा वेग वजा प्रवाहाचा वेग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे, वजा करावा लागणार आहे. मग आता मला विरुद्ध दिशेने असणारा वेग काढायचा आहे. व्यक्तीचा वेग तर मला इथं भेटलाय किती, 12. तो 12 ॲज इट इज मी लिहिला. प्रवाहाचा वेग प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 3. 12 वजा 3 9 किलोमीटर पर आवर या वेगाने ती व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने जाईल. आलं लक्षात. म्हणजे नीट प्रॉब्लेम समजून घ्यायचा. नीट समजून घ्यायचा की मला काढायला काय लावलंय, प्रवाहाच्या विरुद्ध असणारा काढायला लावलाय. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग बरोबर व्यक्तीचा वेग वजा प्रवाहाचा वेग. उद्या तुम्हाला हाच प्रॉब्लेम बोट आणि प्रवाह ह्याच्या स्वरूपात दिला तर व्यक्ती हा शब्द काढायचा, त्याच्या जागेवर बोट हा शब्द टाकणार. म्हणजे काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग बरोबर बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग. आता प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग बरोबर काय असणार आहे, बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग. म्हणजेच काय की ज्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने विचारले त्यावेळेस प्रवाहाचा वेग ऍड करायचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर वेग काढायचा असेल तर जो काय प्रवाहाचा वेग असेल तो वजा करायचा. संपलं. उद्या वाऱ्याच्या संदर्भात विचारतील, उद्या असं सांगतील की एखादं विमान वाऱ्याच्या दिशेने असं जाते, मग त्या विमानाचा वेग काढा. मग काय होणार आहे, हे तर सगळं प्रवाहाच्या ऐवजी काय शब्द टाकायचा, विमानाचा वेग बरोबर काय येणार आहे की त्या विमानाचा वेग अधिक वाऱ्याचा वेग. त्यावेळेस ते विमान स्पीडला जाणार वाऱ्याच्या दिशेने जात असताना, आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळेस विमान येत असणार आहे, वारं सपोज असं इकडून आहे आणि इकडून विरुद्ध दिशेने विमान जाते, तर आता काय होणार आहे, ह्याचं स्पीड बट ऑब्वियस कमी होणार आहे फ्रिक्शनमुळे. म्हणजेच काय की तुम्हाला विचारलंय काय, विरुद्ध विचारलं की तो जो काय वेग असेल तो वजा करायचा आणि दिशेने विचारलं तर ऍड करायचा. असं सिंपल फॉर्मॅटमध्ये हा प्रॉब्लेम आहे. हे दोन्ही फॉर्म्युले, कुठला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि
प्रवाहाच्या दिशेने, हे दोन्हीही लक्षातच ठेवायचे. अतिशय सोप्या कन्सेप्ट मधला हा प्रॉब्लेम आहे. हा जर उद्या परीक्षेला विचारला तर कसा चुकला नाही पाहिजे. मग आता आपण जरा ऑप्शनकडे लक्ष देऊ. ऑप्शन बघू कसे फ्रेम केलेत ते. 8 किलोमीटर, 8.5 किलोमीटर, त्याच्यानंतर 9.5 किलोमीटर आणि 9 किलोमीटर. तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की छोटा आणि मोठा ऑप्शन असण्याची प्रोबॅबिलिटी नसते. म्हणजे 8 आणि 9.5 तर गेलं, म्हणजे ह्या दोन मध्ये उत्तर असेल. एक तर 9 किलोमीटर असेल किंवा 8 किलोमीटर असेल. हे मी तुम्हाला का सांगत असतो, हे लॉजिक लक्षात घ्यायचंय. ज्यावेळी हे लक्षात घ्या, हे कुठं वापरायचं. तुम्ही चालू पेपर जर तुम्हाला प्रॉब्लेम 100% सुटत असेल अभ्यासाने, तर ट्रिक लॉजिक वापरायचा नाहीत. ट्रिक आणि लॉजिक त्याच वेळी वापरायचं. हे जे काय लॉजिक आहे हे त्याच वेळी वापरायचं की आता माझा पेपर काढून घेणार आहेत, थोडा वेळ राहिलाय, किंवा मला हा प्रॉब्लेम कसा सुटत नाही, फॉर्म्युलाच आठवत नाही, त्या आणि त्याच कंडिशनला काय करायचं, हे सगळे लॉजिक वापरायचे. हे लॉजिक वापरले का नाही, मी 100% ह्या दोन ऑप्शनला तर कसंच मार्क केलं नसतं, मार्कच केलं नसतं. ह्या दोन पैकी एका ऑप्शनला मी 100% मार्क केलं असतं. म्हणजेच काय की तुमची उत्तरं येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त राहते. जास्तीत जास्त उत्तरं तुमची काय होतात, बरोबर येण्याचे चान्सेस राहतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे व्हिडिओ बघत असताना असं समजून व्हिडिओ बघायचंय की मी आता पेपरलाच बसलोय. ज्यावेळेस तुम्ही पेपरला बसत असताना त्यावेळेस तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल हे एकदम पीक पॉइंटला असते. आणि त्या पीक पॉइंटला जर तुम्ही हा प्रॉब्लेम मन लावून बघितला ना तर तुमच्या लक्षातच राहणार. दुसरी गोष्ट की प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्ही कंपल्सरी 1 मिनिटं 2 मिनिटं व्हिडिओ थांबवायचा, डोळे बंद करायचे आणि तो आठवण्याचा प्रयत्न करायचा. 50% आठवू, 60% आठवू, 70% आठवू. एखाद्याची मेमरी फार चांगली असेल, त्याने मन लावून बघितलं असेल तर 100% आठवणार. तुमच्या एक लक्षात येईल, ज्यावेळेस तुम्ही मनन करता का नाही त्यावेळेस 100% तुमच्या ॲज इट इजच लक्षात राहणार. आणि मग हळूहळू हळूहळू तुम्हाला एवढ्या स्पीडनं सगळी गणितं सुटायला लागणार की उद्या जर ह्या टाईपचा प्रॉब्लेम आला तर पटकन तुम्ही डोळे बंद करून जर आठवलं ना की सरांनी सांगितलं होतं की 2 फॉर्म्युले, प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग बरोबर व्यक्तीचा वेग अधिक करायचा, कशाचा, प्रवाहाचा वेग त्याच्यामध्ये मिळवायचा. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काढायचा असेल तर व्यक्तीच्या वेगातून काय करायचा, प्रवाहाचा वेग वजा करायचा. आलं. म्हणजे मला काय काढायचंय ह्याचं मी शांत डोक्यानं काय केलं, मनन केलं. मनन केलं की कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमची वाढणार. दुसरी गोष्ट, तुमच्या जास्तीत जास्त काळ लक्षात राहणार. जेवढं तुम्ही आठवण्याकडे भर देताल का नाही तेवढं अगदी तुम्हाला एक्झामच्या टायमिंग मध्ये जरी तुम्ही शांत राहिला तरी त्यावेळी पण तुम्हाला आठवू शकतं. तर अशा पद्धतीनं 49 नंबरचा प्रॉब्लेम झालेला आहे. ज्यांना कुणाला असं वाटतं की बाबा हे जे काय फॉर्म्युले आहेत ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही मी शिकवत असतानाच काढून ठेवत जा. हेच रिपीटेडली फॉर्म्युले सगळे आहेत. तुम्हाला मी सांगितलं बोटीचा उद्याचा प्रॉब्लेम विचारला तर सेम ह्याच फॉर्मॅटमध्ये बोटीचा पण प्रॉब्लेम येणार आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विचारला तरी काय नाही, फक्त वेग वजा केलाय, बाकी दुसरं काही केलेलं नाही. आता पुढचा प्रश्न, 50 नंबरचा प्रश्न. गणित आहेत त्यामुळे वेळ लागणार आहे. काय विचारलंय, 50 नंबरचा प्रश्न. बर, एक हौद एका नळाने भरायला 6 तास लागतात. हौद भरायला किती वेळ लागतोय, 6 तास लागतात. बर, दुसऱ्या नळाने 8 तासात काय होतोय, रिकामा होतोय. नीट बघायचा. 6 तास जर पाणी कंटिन्युअसली चालू ठेवलं तर 6 तासात भरतोय हौद. पण जर मोकळा करायचं म्हटलं, बघा म्हणजे असं समजा की हा हौद आहे, ह्या ए या नळाने काय केलं जातोय, भरला जातोय. ए या नळानं भरला जातोय आणि इकडे त्याला असं समजा छिद्र पडलंय आणि ह्या बी हा नळ आहे, ह्यानी काय होतोय, खाली मोकळा केला जातोय. मोकळा करण्यासाठी 8 तास लागतात. किती लागतात, 8 तास. आणि भरण्यासाठी किती तास लागतात, 6 तास. म्हणजे भरण्याचं स्पीड हे जास्त असणार आहे. बघा, भरण्याचं स्पीड हे जास्त असणार आहे. आता बघा, दोन्ही नळ एकदमच चालू केले, कळलं. म्हणजे जर हा पण चालू केला आणि हा पण चालू केला तर थोडं थोडं 2 ह्यानी हितला 2चा गॅप आहे ना, 6 आणि 8च्या मध्ये 2चा गॅप आहे, तसा हा भरत जाणार आहे. तर मग प्रश्न काय विचारलाय की हौद किती वेळात भरेल, हौद किती वेळात भरेल. मग लक्षात ठेवायचं, दोघांनी भरलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 टाईपचे प्रॉब्लेम आहेत. बघा, 2 टाईपचे प्रॉब्लेम काय आहेत की एका टाईप मध्ये काय केलं जातं की हा हौद आहे, हा हौद आहे पाण्याचा, याच्यामध्ये 2 नळ दिले जातात, हा एक नळ आणि हा एक नळ. असं समजा हा ए नळ आहे आणि हा बी नळ आहे.
ए नळानं भरण्यासाठी सपोज असं समजा 6 तास लागतात, बी नळानं भरण्यासाठी 8 तास लागतात. दोन्ही पण नळ काय करत आहेत तो या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये दोन्ही पण नळ काय करत आहेत, भरत आहेत. बघा या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये दोन्ही पण नळ भरत आहेत आणि या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतंय, फक्त एक नळ भरतोय आणि एक काय करतोय, रिकामा करतोय. बघा एक नळ भरतोय आणि दुसरा काय करतोय, रिकामा करतोय. मग दोन्हींचे फॉर्म्युले सायमल्टेनियसलीच लक्षात ठेवायचे. उद्या काही जरी विचारलं तरी ह्याच्या बाहेर गणितच जाणार नाही. मग आता बघा ज्यावेळेस दोन्ही भरत असतील, बघा दोन्ही भरत असतील, भरणारेत म्हणजे अधिक होणार आहे. बघा भरणारेत मध्ये अधिक होणार आहे आणि हा बी इकडे काहीतरी लिकेज असं समजायचं म्हणजे पाणी वजा होणार आहे, पाणी वजा होणार आहे. मग फॉर्म्युले काय होणार आहे, दोघांच्या पण एक्स गुणिले वाय, एक्स गुणिले वाय, इकडे पण एक्स गुणिले वाय असं करायचं, भागिले भागिले एक्स वाय काय आहेत, एक्स वाय काय आहेत, तर हा जो काय मी सपोज 6 म्हटलं, हा 8 म्हटलं किंवा हा 6 तास म्हटलं, हिथला 8 तास म्हटलं, तर हे काय आहेत, ही जे दोन्ही वेग जे आहेत पाणी भरण्याचे ते हिथं दिलेले, एक्स आणि वाय हिथं दिलेले. मग आता काय करायचं, दोघांच्या ह्याच्यामध्ये अंशामध्ये त्यांचा गुणाकार करायचा. काय अंशामध्ये कंपल्सरी गुणाकार करायचा. आणि आता छेदाचा प्रश्न, छेदामध्ये जर दोघच्या दोघं भरत असेल, ह्या फॉर्मॅटमध्ये दोन्ही पण नळ भरत असतील तर काय करणार, एक्स अधिक वाय करणार, एक्स अधिक वाय करणार. लक्षात आलं का. बघा टाईप नंबर ए मध्ये मी काय सांगितलं की ए हा नळ आहे, बी हा नळ आहे, हे दोन्ही नळ काय करतात, ह्या टाकीला भरतायत, सायमल्टेनियसली भरतायत, एकाच वेळी भरतायत. ह्याच्यामध्ये टाकी रिकामा करायचा प्रश्न दिलाय का, नाही, फक्त भरण्याबद्दल सांगितले. मग हे दोन्ही नळ ज्यावेळेस भरत असतील त्यावेळी फॉर्म्युला काय होणार आहे, एक्स गुणिले वाय अधिक, अधिक होते ना पाणी, ह्या नळाचं अधिक ह्या नळाचं पाणी अधिक ह्या नळाचं पाणी, म्हणून छेदामध्ये एक्स अधिक वाय केलेलं आहे. मग आता मला हिथलं तुम्हीच सांगा की हिथं काय आहे, तुम्हीच विचार करून सांगा. हिथं एक्स गुणिले वाय तुम्हाला मी सांगितलं अंशामध्ये सेम ठेवायचं, पण या ठिकाणी बी हा नळ काय करणार आहे, पाणी खाली खाली आणणार आहे. म्हणजे 100% हिथं जसं अधिक होते तसं हिथं काय होणार आहे, पाणी वजा होणार आहे. म्हणजे एक्स वजा वाय असा फॉर्म्युला आपला तयार होईल. एक्स वजा वाय असा फॉर्म्युला तयार झाले. दोन्हीच्या दोन्ही टाईप झाले. ह्या टाईपच्या बाहेर प्रश्न विचारला जात नाही. बघा भरलं म्हटलं की अधिक करायचं, रिकामा करताय म्हटलं की वजा करायचं. बघा भरलं म्हटलं की अधिक करायचं, रिकामा करतोय म्हटलं की वजा करायचं. मग आता बघा वाचा प्रॉब्लेम. एका नळात 6 तासामध्ये, म्हणजे कशाला पण एक्स माना कशाला पण वाय माना, 6 तासामध्ये एक नळ भरतो आणि दुसरा नळ 8 तासामध्ये कमी करतो. बर, मग आता मला काय विचारले, तर ते दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद भरायला किती वेळ लागेल. मग आता मला कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये वापरणार, एक भरतोय आणि एक रिकामा करतोय, म्हणजे 100% मला दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम विचारलेला आहे. देअरफॉर मी काय करणार, कोणाला तरी एक्स मानणार, कोणाला तरी वाय मानणार. म्हणजे 6 गुणिले 8 वरती अंशात करायचं एवढं मला 100% माहिती आहे. बघा 6 गुणिले 8 करायचे वरती मला 100% माहिती आहे. तुम्ही जर 6 गुणिले 8 केलं तर उत्तर किती येणार आहे, 8 सक 48, 8 सक 48. आणि जर त्याच्याऐवजी जर तुम्ही 8 गुणिले 6 केलं वरती तरी पण उत्तर किती येणार आहे, 48 येणार आहे. म्हणजेच काय, बेरीज आणि गुणाकारामध्ये जरी क्रम बदलला तरी काहीही फरक पडत नाही. मुद्दा लक्षात आला. बेरीज आणि गुणाकारामध्ये जरी तुम्ही क्रम बदलला तरी काही फरक पडत नाही. तुम्ही 6 गुणिले 8 करा किंवा 8 गुणिले 6 करा, लक्षात फक्त एवढं ठेवायचं की मला वरती तो जो काही वेळ दिलेला आहे त्यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. आता एक रिकामा करतोय आणि एक भरतोय, म्हणजे 100% छेदामध्ये मला काय करायची, वजाबाकी छेदामध्ये करायची. जर छेदात वजाबाकी करायची तर नेहमी वजाबाकी करताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करत असतो. एक्स आणि वाय नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. एवढं लक्षात ठेवायचं, वजाबाकी करत असताना आपण काय करत असतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतो. म्हणजे 8 वजा 6, 8 वजा 6. मग कसं सोडवता येईल हे, 8 सक 48 किंवा 6 गुणिले 8 तसंच ठेवा, भागिले, मी गुणाकार वरती केलाच नाही, 8 6 गेले 2 राहिले, 8 6 गेले 2 राहिले. आता ह्या 2 भागा, आता ह्या 2 भागा. लक्षात येते का, नीट बघा.
8 गुणिले 6 केले आणि खाली छेदात काय केलं 8 वजा 6 केलं, 8 वजा 6 केलं, मग गुणिले वरती गुणाकार केलाच नाही तसाच ठेवायचा. सोपं कसं कॅल्क्युलेशन करता येईल ते बघायचं. 6 गुणिले 8 भागिले काय येणार आहे 8 वजा 6 किती 2. आता 2च्या पाड्यात सरळ सरळच आहे, बे एके बे, बे त्रिक 6 म्हणजे 3 गुणिले 8 उत्तर किती येईल 24. 8 त्रिक 24 म्हणजे ती टाके भरायला मला किती वेळ लागेल, सरळ सरळ किती वेळ लागेल 24 तास लागतील. किती लागतील 24 तास लागतील. मग आता या ठिकाणी बघायचं, हे ते एक ऑप्शन काय दिलाय यापैकी नाहीला तर जायचं नाही, फालतू ऑप्शन. यापैकी गणित दिले आणि यापैकी नाहीला गोल करायचं का. बरेचसे जण पोरं म्हणजे असे पण मी पोरं बघितलेत ते पेपर सोडवत असताना एवढे जास्त डिप्रेशन मध्ये जातात की यापैकी नाहीलाच गोल करून येतात. अरे बाबा ते एक्झामिनर विचारतात कशासाठी की बाबा तुम्हाला सुटण्यासाठी. त्यांचा कन्सेप्टच आहे, मोटोच आहे की तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी दिलाय, सोडून देण्यासाठी नाही. मग यापैकी नाहीला तर उत्तर तुम्हाला मी आता हा जवळपास 3रा पेपर चाललाय, जवळपास आपले किती मला वाटतं 9, 8, 17, 18 व्हिडिओ वगैरे आपले झालेत, 20-25 व्हिडिओ पडलेत आता. त्याच्यामध्ये बघा यापैकी नाहीला आजपर्यंत एका पण गणितामध्ये उत्तर ठेवलेलं नाही. मग आपण जायचं नाही, ह्याला तर परफेक्ट ॲनालिसिस म्हणतात. तिथं काय होतं, आपण वाचत असताना पेपर सोडवत असताना एक प्रॉब्लेम होतो, 1, 2, 3, 4 आणि आपण पहिला ऑप्शन वाचतो, दुसरा वाचतो, तिसरा वाचतो आणि चौथा वाचतो आणि चौथाच ऑप्शन आपल्या जास्तीत जास्त लक्षात राहतो. आणि म्हणून आपण त्या प्रेशर खाली आपल्याला ते पेपर सोडवण्याचं प्रॅक्टिसच नसतं. रोज 5-6 प्रश्न सोडवले की बास करायची सवय लागलेली असते, तासभर कॉन्सन्ट्रेशन बसायची सवयच लागली नसते. त्याच्या ह्याच्यामध्ये काय होतं, आपला शेवटचा ऑप्शन आपला हाच वाचला जातो कुठल्याही ह्याचा. मग जास्तीत जास्त मार्क करण्याचं प्रमाण काय राहतं, एक तर ऑप्शन नंबर 1ला राहतं किंवा ऑप्शन नंबर 4ला राहतं. आणि एक्झामिनर जाणून बुजून उत्तर हे तर ठेवतच नाहीत. तुम्हाला मी काय सांगितलंय, उत्तर तर ह्या दोघांमध्ये ठेवतात, 2 आणि 3 मध्ये. हा तर फंडा आहे, हा तर फंडा आहे ना पेपर सोडवण्याचा. मग आपण पेपर घेतोय ह्याच्यामध्ये थ्रू आउट लॉजिक घेतोय, फक्त गणिताचंच घेत नाही. मराठी कसं आहे, जीके कसं सोडवलं पाहिजे, गणित कसं सोडवलं पाहिजे आणि बुद्धिमत्ता कसं सोडवलं पाहिजे, या पद्धतीने आपण पुढे चाललोय. मग आता तुम्हाला मी अगोदर सांगितलंय यापैकी नाहीला उत्तर असणार नाही, मोठं उत्तर पर्याय कधीच असणार नाही. मग ह्याच्यामध्ये हा 24 हा छोटा पर्याय आहे, 28 हा मोठा पर्याय आहे ह्या दोघांमध्ये. पण ह्या दोघांमध्येच उत्तर ठेवले असं पण दिसतंय. दुसरी गोष्ट, पर्याय जर तुम्ही नीट बघितले तर हिथं 28 तास दिले, हिथं 24 तास दिले, म्हणजे 100% उत्तर या दोघांमध्ये ठेवण्याची प्रोबॅबिलिटी कशी आहे, जास्तीत जास्त आहे. ओके, समजलं. मग आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला हे दोन्ही टाईप लक्षात ठेवायचे. कुठले, एक दोघं जण भरतात बघा, दोघांनी भरली टाकी आणि एकाने भरली एकाने कमी केली. बघा, एकाने भरली एकाने कमी केली. काय करणार, दोघांचा जो काय वेळ दिला असेल त्याचा अंशामध्ये गुणाकार कंपल्सरी करायचा. टाकी भरू नाहीतर रिकामी हो, अंशामध्ये सरळ सरळ गुणाकार करायचा. आणि जर भरत असेल तर दोघांची ॲडिशन करायची आणि जर रिकामी होत असेल तर वजाबाकी करायची. संपला विषय. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम संपलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम 51 नंबरचा. हा जो प्रॉब्लेम आहे हा आहे तसा, काय मी म्हणतोय, आहे तसा MPSCच्या पेपरमधला कॉपी पेस्ट करून विचारलेला आहे. आहे तसा MPSCच्या पेपरमधला कॉपी पेस्ट करून विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही बघा, प्रॉब्लेम हा समजला तर आपण ह्या टाईपचा अगोदरच प्रॉब्लेम घेतलेला आहे. कशामधला प्रॉब्लेम आहे हा, तर टाइम अँड वर्क मधला आहे. तर काय सांगितलंय, तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, आपला MDH फॉर्म्युला आहे ना, त्या MDH फॉर्म्युल्यावरती बरेचसे गणित असतात. मग आपला MDHचा जो काय फॉर्म्युला आहे तो MDHचा फॉर्म्युला काय सांगतो, MDH भागिले मसाला बरोबर MDH काय, MDH हा मसाला नाही भागिले मसाला. आणि ह्या मसाला म्हणजेच काय हो, काम आहे. तुम्ही पाठीमागचे माझे व्हिडिओ काढून बघा, त्याच्यामध्ये मी अगोदरच सांगितले हा मसाला म्हणजे काय, तुमचं वर्क आहे, वर्क, काम. M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस, H म्हणजे तास. M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस, H म्हणजे तास. आणि मसाला म्हणजे काम म्हणजे वर्क. म्हणजे त्यांनी खुर्च्या किती बनवल्या, बाहुल्या किती बनवल्या किंवा काय किती झाला असं सगळं दिलं. जर ते दिलं असेल तरच भागाकार करायचा, नाहीतर फक्त काय लिहायचं, MDH बरोबर
MDH असाच फक्त फॉर्म्युला लिहायचा. जर त्यांनी काम दिलं असेल म्हणजे काय, बाहुल्या बनवल्या, खुर्च्या बनवल्या, टेबल बनवले, खड्डे खाणले किंवा एवढे एवढे पैसे कमवले असं जर दिलं असेल तर ते काय झालं, काम ह्या फॉर्मॅटमध्ये आलं. तर अंतरछेदामध्ये ते लिहायचं, अदरवाईज ते लिहायचं नाही. मग MDH बरोबर MDH. मग आता काय आहे, आपण प्रॉब्लेम शांतपणे वाचू. प्रॉब्लेम लय भारी दिले. एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस पुरेल एवढं अन्न आहे. म्हणजे 1200 लोक 60 दिवस जेवू शकतील एवढं सैनिक असतील किंवा लोक असतील वॉटेवर. 1200 जे काही सैनिक आहेत हे 60 दिवस जेवू शकतील एवढं अन्न आहे. बर, जर 30 दिवसानंतर, किती दिवसानंतर, 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले. बघा 30 दिवसानंतर काय झालेलं आहे की 300 सैनिक जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल. हितच सगळा विषय आहे ह्या प्रॉब्लेमचा. बघा हितच सगळा विषय. आता मला सांगा, आपण लॉजिकली हळूहळू पुढे नेऊ प्रॉब्लेम. बघा त्यांनी काय सांगितलंय की 1200 जर माझे सैनिक असतील, 1200 माझे जर सैनिक असतील तर त्यांना किती दिवस पुरणार आहे अन्न, 60 दिवस पुरणार आहे. किती दिवस पुरणार आहे, 60 दिवस पुरणार आहे. 1200 सैनिकांना माझं 60 दिवस अन्न पुरणार आहे. पण सगळा विषय केलाय तो हित केलाय काय, जर 30 दिवसानंतर म्हणजे ह्या 60 दिवसातले 30 दिवस संपून गेलेत बाळा, 30 दिवस संपून गेलेत. मग राहिलेत किती, जर ह्याच्यातून जर 30 दिवस वजा केले तर खाली किती दिवस राहिले, 30 दिवस शिल्लक राहिले. आता 30 दिवसामध्ये हे 1200 लोक परत व्यवस्थित जेवणार आहेत. 30 दिवसामध्ये 1200 लोक परत व्यवस्थित जेवणार आहे. पण झाली गंमत अशी, काय झालं की ह्याच्यामध्ये 300 लोक वाढली, ह्याच्यामध्ये 300 लोक वाढली, अधिक 300 लोक झाली. मग आता फायनल लोक किती झाले, ही 1200 अधिक 300. बघा हे 1200 अधिक 300 म्हणजे आता टोटल लोक झाले माझे 1500. किती झाले, 1500. मग आता ह्या 1500 जणांना मला किती दिवस पुरेल हे काढायचं आहे. कळलं, हे काढायचं आहे. आलं ह्या MDHच्या फॉर्मॅटमध्ये. कसं MDHच्या फॉर्मॅटमध्ये आलं बघा. बघा आता तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला माहिती आहे MDHचा फॉर्म्युला, MDH बरोबर MDH. ओके. मग आता बघा इथं काय मला दिले की 1200 जणांना, आता 1200 जणांना किती दिवस पुरणार होतं, शेवटचं लक्षात ठेवायचं, सुरुवातीचं नाही. 30 दिवस तो ऑलरेडी संपलेत ना, त्यामुळे त्या 30 दिवसांचा विचार करण्यात पॉइंटच नाही ना. कारण जरी मला सुरुवातीला 60 दिवस दिले असले तरी 30 दिवसानंतरच विचारले. मग 60 दिवसातून 30 दिवस वजा झाले तर शिल्लक किती राहिले, 30 दिवस राहिले. म्हणजेच माझा प्रॉब्लेम आता असा तयार झाला की 1200 लोकांना ते जेवण किती दिवस पुरणार आहे, राहिलेले 30 दिवस पुरणार आहे ना. 60 दिवसातले 30 दिवस ऑलरेडी कमी झाले, म्हणजे 1200 लोकांना ते 30 दिवस पुरणार आहे. तर लोक काय झाले, 30 दिवस झाल्यानंतर 30 दिवस पुरणार एवढं तर अन्न माझ्याकडे होतं, पण 30 दिवस राहिलेले असताना 300 पाहुणे आले, 300 पाहुणे आले असं समजायचं. मग आता लोक किती झाली किल्ल्यावरती, 1500 झाली. 1200 अधिक 300 1500 झाली. म्हणजे 1500 लोकांना आता किती दिवस जेवण पुरेल असं सरळ सरळ आहे झालं मांडलं. सेम तसं माणसं किती दिवस लागतील हे मला काढायचंय. तास काय दिले नव्हते, इथं माणसं दिलेले 1200, दिवस दिलेले 30 झालं. MDHच्या फॉर्मॅटमध्ये मारलं. मग इथले मला काढायचं आहे, दिवस काढायचे आहेत. मग हे 1500 तुम्हाला मी त्या दिवशी कालच सांगितलेलं, इकडं तिकडं फिरवाफिरवी करत बसायचं नाही. जागच्या जागेवर कसं घालवता येईल हे बघायचं. बघा जागच्या जागेवर कसं घालवता येईल हे बघायचं. ह्या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, गेला जागे बरोबर चिन्हाच्या वरती वरतीच चाललंय ना. छेदातलं काय घालवतोय का मी, वरच्या घालवतोय. बर घालवलं. आता इथे किती राहिले, 12 गुणिले 30 बरोबर 12 गुणिले 30 बरोबर 15 गुणिले प्रश्नचिन्ह. बरोबर 15 गुणिले प्रश्नचिन्ह. आता मला सांगा की 15च्या पाड्यामध्ये 30 आहेत का, 100% आहेत. 15 × 15 15 × 2 = 30.
जाग्यावरतीच घालवलं, मी काही डोकंच लावलं नाही. 15च्या पाड्यामध्ये 30 आहेत, 15 2 30. मग आता ह्या दोघांचा गुणाकार 12 गुणुले 2, 12 गुणुले 2 बरोबर प्रश्नचिन्ह, कारण हिथं काय राहिलंच नाही ना, हिथलं सगळं संपलं, हिथं फक्त एक राहिला, हिथं फक्त प्रश्नचिन्ह राहिलं. म्हणजे प्रश्नचिन्ह म्हणा किंवा ज्याला समजत नसेल त्यांनी एक्स म्हणलं तरी चालेल, तुमच्या ह्याने तुम्हाला जसं जमेल तसं. उत्तर काय येईल? 12 2 24. म्हणजे ते अन्न तिथल्या किल्ल्यातील लोकांना किती दिवस पुरेल? 24 दिवस पुरेल. हे कॅल्क्युलेशन मी तोंडीच केलं असतं, लक्षात घ्या. हे दोन्हीच्या दोन्ही शून्य मी जागेवरती घालवले असते, मला लक्षात आलं असतं हिथं फक्त राहिले किती? 15. हे एकदा प्रॅक्टिस झालं की तुमच्या लक्षात येईल. हे शून्य गेल्यानंतर हिथं फक्त किती राहिले? 15 राहिले. हे 15, हिथं 30 आहेत, 15 2 30, म्हणजे हिथं फक्त किती राहिले? 2. 12 2 24. 24 उत्तर काढलं असतं, गुणाकार भागाकार केलाच नसतं, मी तोंडीच उत्तर काढलं असतं. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील? तर त्या सैनिकांना, आता वाढलेल्या सैनिकांना ते अन्न किती दिवस पुरेल? 24 दिवस पुरेल. आणि ऑप्शन पण बघा, यापैकी नाही ऑप्शन दिलाय, ऑप्शन गेला. म्हणजे तुम्ही एक्झामिनरचा माइंडसेट बघाव. 24 34 23, सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर काय राहील? 24 राहील. आणि हिथं 4 दिले, हिथं 4 दिले, म्हणजे उत्तर ह्या दोघांमध्ये ठेवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. पहिला ऑप्शन गेला असता. दुसरं लॉजिक की बाबा छोटा आणि मोठ्या पर्यायामध्ये शक्यतो उत्तर नसतं. हिथं 23 दिले, हिथं 24 दिले, 34 दिले आणि यापैकी नाही. हिथं छोटा पर्याय काय? 23 ऑप्शन गेला, 34 ऑप्शन गेला, मोठा पर्याय गेला, छोटा पर्याय दिला, यापैकी नाही तर आपण जातच नाही, तरी पण उत्तर राहिलं असतं 24. एखाद्याला जर हा प्रॉब्लेम सुटला नसता तर, आता लक्षात ठेवायचं, या प्रॉब्लेममध्ये मुलं काय चूक करतात ही पण कळायला पाहिजे ना, आपण काय चूक केली असते ही पण कळायला पाहिजे ना. मॅक्सिमम मुलं काय करतात, मी जे हे समीकरण मांडलेलं आहे, कुठलं? हे समीकरण जे मी मांडलेलं आहे ना, हे 1200 गुणुले 30, तिथं मॅक्सिमम जनता काय करते? 1200 गुणुले 60 दिवस करते, 60, आणि बरोबर 1500 वाढवलेले सैनिक बरोबर वाढवते, गुणुले ते किती दिवसात लोकांना पुरेल. मग बघा कॅल्क्युलेशन करा, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 15 एके 15, 15 चौक 60, 12 चौक 48, 12 चौक 48, असा ऑप्शन काहीतरी ते ठेवणार आणि मग आपल्याला फसवणार. या ठिकाणी ठेवलेलं नाही. मग 48 उत्तर आलं असतं त्याचं, त्या पोराचं, की त्यांनी मार्क कुठं केलं असतं? 100%. त्याला वाटलं असतं उत्तरच पर्यायात नाही, यापैकी नाही त्याचं उत्तर आहे, असं त्याला वाटलं असतं. खुशीतच त्याला वाटलं असतं मला सगळेच 25च्या 25 प्रॉब्लेम सुटले. अरे पण तू वाचलंच नाही. त्यांनी काय दिले प्रॉब्लेममध्ये त्यांनी असं दिले की बाबा तू 30 दिवसांनंतरचा विषय सांग. म्हणजे ह्या 60 दिवसातले 30 दिवस ऑलरेडी संपून गेलेले आहेत, 30 दिवस शिल्लक राहिलेत. उद्या ह्या 30 दिवसांच्या ऐवजी मी 15 दिवस टाकेन. 15 दिवसानंतरचं मला सांगा. मग ह्या 60 मधून 15 दिवस गेले, किती राहिले? 45 दिवस. मग 1200 गुणुले 45 असा प्रॉब्लेम मी तयार करणार. कळलं? 1200 गुणुले 45 असं इक्वेशन माझं लक्षात येणार. म्हणजे तुम्ही चुकू कुठू शकता हे पण मी तुम्हाला सांगितलंय, लक्षात ठेवायचं. समीकरण मी कसं मांडलेले? 1200 गुणुले शिल्लक राहिलेले दिवस किती राहिलेत? 60 मधून 30 गेले, किती राहिले? 30 राहिले. 60 मधून 30 गेले, 30 राहिले. हिथं शिल्लक राहिलेले दिवस मांडले, तर हिथं जे मांडलेले आहेत हे शिल्लक राहिले. हे 30 कसं आले? 60 वजा 30. 60 दिले होते, 30 दिवसानंतरचं मला विचारले म्हणून मी इथं 30 मांडले. उद्या जर मला 15 दिवसानंतरचं विचारलं असतं तर 60 वजा 15 इथं मी किती मांडलं असतं? 45 मांडलं असतं. म्हणजे 1200 गुणिले 45 बरोबर वाढलेली लोक ह्या 1200 मध्ये ऍड करायचे, गुणिले प्रश्नचिन्ह म्हणजे एक्स वॉट एव्हर. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही चुकू कुठं शकता हे देखील मी तुम्हाला सांगितलं नाही. एक्झामिनरची त्या अपेक्षा असते, उद्या माझ्यासारखा एक्झामिनर असेल प्रश्न काढणारा, मी 100% 48 उत्तर टाकणारच. आणि मला कॉन्फिडन्स आहे की जो त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार त्यातली निम्मी जनता अशाच पद्धतीने मांडणार. 1200 गुणिले तिथले 60 मांडणार आणि आहे तसं उत्तर काढणार. उत्तर आलेल्याचा पण त्यांना आनंद भेटणार, परंतु मार्क पडलेल्याचा आनंद भेटणार नाही, फक्त सुटलेल्याचा आनंद भेटणार, बरोबर आलेल्याचा आनंद भेटू शकत नाही. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम संपलेला आहे. 51. आता 52 नंबरचा प्रश्न काय विचारलाय? 52 नंबरचा प्रश्न की जर
4 माणसे 20 दिवसात 360 रुपये. अहो त्याच ह्याच्या फॉर्म्युल्यावरती परत प्रश्न आलाय. म्हणजे बघा 4 माणसे, मला वाटते ह्या प्रश्नपत्रिका तिसरा चौथा प्रॉब्लेम असेल. ऑलरेडी पाठीमागच्या 2 क्वेश्चन पेपर घेतलेत, ऑलरेडी ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. मग जर आता जर प्रश्न जर ह्याच्यावरती येत असेल आणि आपला जर मार्क गेला तर आपल्यासारखा मूर्ख मनुष्य कोणीच नसेल. मग आपले असले प्रश्न सुटले नाही पाहिजे. जे एकदा व्हिडिओमध्ये बघितलेत ना ते कशाच कामाने चुकता कामा नये. 4 माणसे 20 दिवसात 3,600 रुपये कमवतात. आलं का? परत आलं MDH फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे MDH भागिले काय असणारे? मसाला. मसाला म्हणजेच काय असणारे? तुमचं काम असणारे. बरोबर, MDH भागिले मसाला. MDH भागिले मसाला. मसाला तयार झाला म्हणजे ते एक प्रकारचं काम झालं. काय दिले? 4 माणसे 20 दिवसात 360 रुपये कमवतात. मग हा मसाला म्हणजे काय असणारे? तुमचे खाणलेले खड्डे, विणलेले साड्या, त्याच्यानंतर बाहुल्या बनवल्या, खुर्च्या बनवल्या, टेबल बनवली, जे काही काम केले ते कुठे येणार? छेदात येणार. मग हे रुपये पण काय आहेत? एक प्रकारचं कामच आहेत ना, त्यांनी कमवलेत ते, म्हणजे ते कुठे यायला पाहिजेत? बट ऑब्वियस कुठे यायला पाहिजेत? छेदामध्ये यायला पाहिजेत. 3,600 रुपये. बरोबर. आता बघू प्रॉब्लेम. 4 माणसे, M म्हणजे काय? माणसे, गुणुले काय? 20 दिवसात, दिवसात. तास दिलेत का? दिले नाहीत. चल पुढं. रुपये कमवतात. तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? माणसं आता किती दिलेले? 10. किती दिवस दिलेले? 20. आणि काय विचारले? किती रुपये कमवतील? म्हणजे हितलं मला काढायचंय. सरळ आता तिरकस गुणाकार करायचा. तुम्हाला मी अगोदरच सांगितले, वरचं अंशाचं बरोबर चिन्ह इथं लक्ष द्यायचं. बरोबर चिन्हाकडं बरोबर चिन्हाकडे लक्ष द्यायचं. तिथल्या तिथं घालवण्याचा प्रयत्न करायचा. इथं बरोबर चिन्हाच्या तिथं बघितलं की तुमच्या असं लक्षात येईल की ह्या बरोबर चिन्हाच्या इकडं वरती अंश आहे, इकडं वरती अंश आहे, जाग्यावरतीच घालवायचं. ह्या 20ला हा 20 जाग्यावरतीच गेला. ओके, राहिले फक्त 10. आता काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करण्यासाठी इथं आपल्याला अजून एक लक्षात येते. ह्या 4च्या पड्यामध्ये 36 आहेत. 4 एके 4, 9 चोक 36, म्हणजे किती राहिले? इथं 900 राहिले. बरोबर. हे सगळे तिकडे जाणार, हे तिकडं जाणार आणि x इकडे येणार. म्हणजे x बरोबर हा हितला छेदातला 900 गुणुले हे तर 10 ऑलरेडी शिल्लक होते. म्हणजे x बरोबर 9,000. हे या प्रश्नाचं आपलं काय राहील? उत्तर राहील. x बरोबर 9,000. मग आता या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये कशाला असलेला ऑप्शन इलिमिनेशनला जायचंच नाही ना. हे सोपा प्रॉब्लेम आहे. ओके, पुढचा 53 नंबरचा. 53 नंबर. बर, टक्केवारीचं दिलेलं आहे. बर, काय म्हणते? रमेशने 2% दलाली देऊन गणेशकडून 2 लाख रुपयांना कार विकत घेतली, तर त्याला ती कार एकूण किती रुपयांना मिळाली? बरोबर का? कितीला विकत घेतली? 2 लाखाला विकत घेतली. आणि 2% काय दिली? दलाली दिली. आपल्याला माहिती आहे की आपण ती वस्तू विकत घेताना कुणाला तरी मध्यस्थीला 4 रुपये देत असतो. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? दलाल म्हणतो. आपल्या घरी बघा, आपण सगळे शेतकऱ्याची पोरं आहे. मग आपल्या घरी बघा गाया असतात, म्हशी असतात किंवा शेळ्या असतात. त्यावेळी काय असतात? ते गाया खरेदी विक्री करण्यासाठी मध्यस्थी म्हणून लोक आलेले असतात दाखवण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो? दलाल म्हणतो. त्या दलाला आपण 4 रुपये एक्स्ट्रा दिलेले असतात. म्हणजेच जो घेणारा असतो तो काय करतो? त्या दलाला म्हणत असतो, तुला हे 500 रुपये ठेव आणि मला ती दे. मग गायीची किंमत अधिक त्या दलालाला गेलेली किंमत, अशी सगळी रक्कम त्या माणसाची जाणार आहे ना. असं समजा तुम्हाला एखादी गाय घ्यायची, तुम्ही काय करणार? दलालाला जाऊन भेटणार. दलाला सांगणार, बाबा मी तुला 1000 रुपये देतो, पण मला ती गाय मिळवून दे. मग गाय सपोज 10,000 रुपयाला असेल, ह्या दलालाचे 1000, टोटल तुमचे किती गेले? 11,000. तसाच प्रश्न आहे. कार किती रुपयाला आहे? 2 लाख रुपयाला. दलाले किती दिले? 2% दिले. पण कोणाच्या 2%? ह्या 2 लाख रुपयाच्या 2%. तर त्यांना ती गाय कितीला, तर ती त्याला कार किती रुपयांना विकत भेटेल? सरळ प्रश्न आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितले की 2 लाख तोंडीच करायचं. तुम्ही पाठीमागचे माझे व्हिडिओ काढून बघा. मी तुम्हाला सांगितलं तोंडी 0 घालवायचे. 1 0 घालवला की किती येणार आहे?
10% येणार आहे. दोन शून्य घालवले की किती टक्के निघतं? 1% निघतं. म्हणजे 1% म्हणजे माझी किती अमाऊंट राहिली? 2000 रुपये राहिली. किती राहिली? 2000. 2000 म्हणजे किती? 1%. म्हणजेच मला दलाली किती द्यायची? 2% द्यायची. 2% द्यायची. तर ह्या 2000 रुपयाला 2 न गुणायचं. उत्तर किती येईल? 4000 रुपये. म्हणजे ह्या 2 लाखाच्या वरती मला किती रुपये द्यावे लागतील? 4000 रुपये द्यावे लागतील. का 2 लाखाला पहिलं ऑप्शन दिलंय 4 लाख रुपये, गेलं ऑप्शन. म्हणजे बघायचंच नाही, असं फालतूचं ऑप्शन आहे. हां, त्याच्यानंतर इथं लिहिले 2,04,000. झालं ना, उत्तरच आलं. 2,04,000 हे माझं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता लॉजिकली बघा, तुम्हाला मी काय सांगितलंय, छोटा पर्याय आणि मोठा पर्याय कधीच उत्तर नसतं. 4 लाख रुपये ह्या ठिकाणी मोठा पर्याय दिलाय, ऑप्शन गेला. 2,02,000 हा हे ऑप्शन गेला. ह्या दोघांमध्ये उत्तर असेल. आणि मग तुम्ही चढत्या क्रमाने वाढून बघा. 2,02,000, 2,02,000, 2,04,000, 2,12,000 आणि 4,02,000. छोटा आणि मोठा पर्याय उत्तर असणार नाही. या दोघांमध्ये उत्तर असणार आहे त्याच्यामध्ये 2,04,000. परंतु लॉजिकली जाण्याची काही गरजच नाही. तो मी पाठीमागचे माझे व्हिडिओ काढून बघा. तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं असे शून्य दिले, 1 शून्य झाकला किती असणार? राहिलेली रक्कम असणार 10%. 2 शून्य झाकले मी तर राहिलेली जी काही रक्कम असणार आहे 2,000 ती असणार आहे त्याचा 1%. आणि मग आपल्याला किती विचारले? 2% विचारले. जर 2% विचारले असतील तर 2,000ला 2 न गुणले तर 2,000 गुणले 2 केलं तर उत्तर 4,000 रुपये आलं. म्हणजेच ह्या 2 लाखामध्ये 4,000 रुपये मिळवले की सरळ सरळ तेवढी रक्कमेला ती कार त्याला मिळाली. झालं, सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 54 नंबरचा प्रश्न काय दिलेले? चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. चक्रवाढ व्याजाचा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर आपण हा दोन मेथडनं बघू. जे मी मेथड सांगेल ती नीट काळजीपूर्वक ऐकायची. 100% तुम्हाला सोप्या पद्धतीनं सुटेल. 1,000 रुपये मुद्दलीचे. कशाचे? मुद्दलीचे. मुद्दल किती दिली? 1,000 रुपये. दशादशे 10% दराने, ही टक्केवारी असते बरं का. दशादशे 10 दराने. 10 दर म्हणजे काय असतो? टक्केवारी असते. किती वर्षाचे? 3 वर्षाचे. काय काढा विचारले? चक्रवाढ व्याज काढा असं विचारलेलं आहे. आणि ज्या अर्थी एक्झामिनर चक्रवाढ व्याज काढा असं विचारतोय त्या अर्थी एक्झामिनर प्रॉब्लेम अवघड करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपल्याला सरळ व्याज बरोबर माहिती आहे. कदम भागिले 100 केलं की सरळ व्याज भेटते. एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. काय? कदम नावाचा आडनाव त्यांनी व्याज घेतले किंवा कर्ज घेतले आणि त्याला सरळ व्याज द्यायचंय. मग कदम भागिले 100 केलं की त्या फॉर्म्युल्याने सगळेच्या सगळे सरळ व्याज निघतं. परंतु चक्रवाढ व्याज काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला पण इथं दिलाय. मी दोन्ही मेथडनं सांगतो. पहिली मेथड लक्षात घ्या. ज्या वेळेस मला किती वर्षाचं विचारलंय? 3 वर्षाचं विचारले तर मी इथं 1, 2 आणि 3 असे वर्ष लिहून घेतले. बघा, 1, 2 आणि 3. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. बर, मला किती मुद्दल दिले? 1,000 रुपये दिले. किती दिले? 1,000 रुपये दिलेले. दशादशे किती दराने विचारले? 10% विचारले. 10% विचारले. मग ह्या रकमेचे बघा, या रकमेचे 10% काढायचे असेल तर तुम्हाला मी काय सांगितलंय? सगळ्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलंय. 1 शून्याला काट मारायची. राहिलेली रक्कम किती असणार आहे? 10% असणार आहे. म्हणजे 10% म्हणजे किती असणार आहे? 100 रुपये असणार आहे. 10% म्हणजे किती असणार आहे? 100 रुपये असणार आहे. मग आता नीट लक्ष द्यायचं. काय करायचं? दिलेली रकमेचे 10% काढून घेतले. उद्या इथं काही जरी दिलं तरी त्याच पद्धतीनं सोडवायचं. 10 म्हणजे जी टक्केवारी विचारली असेल त्या पद्धतीनं सोडवायचं. इथं मला विचारलं होतं 10%. 10% म्हणून मी 1 शून्य काढला. राहिले 100. त्या रकमेचे 1,000चे 10% म्हणजे 100. मग 1, 2, 3 किती वर्षासाठी? एवढं लक्षात ठेवायचं. पहिल्या वर्षी. हे वाक्य नीट लक्षात ठेवायचं. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखंच असतं. उद्या जर तुम्हाला फक्त इथं 3 वर्षाच्या ऐवजी 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारलं असतं तर मी चक्रवाढ व्याजाच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकलंच नसतं. कारण मी तुम्हाला आत्ताच एक वाक्य सांगितलं की पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे एकच असतं. म्हणजे जेवढी किंमत सरळ व्याजाची पहिल्या वर्षी येणार आहे तेवढीच किंमत पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याजाची पण येणार आहे. मग आता नीट लक्षात घ्या. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष ही जी काही माझी 100 किंमत आलेली
ती माझी तिन्ही वर्षांसाठी कशी असणार, सारखी असणार. म्हणजे पहिल्या वर्षासाठी सगळीकडं 100 100 100, तिन्हीकडं 100 100 पहिल्या वर्षासाठी मांडून घेतलं. कळलं का? काय मी केलं, 1000 रुपये मुद्दल दिली. त्या 1000 रुपयाचं मला दशादशी किती दर सांगितलाय, 10 सांगितलाय, 10% सांगितलंय. तर मला लगेचच लक्षात आलं ह्याच्यावरच्या एका शून्याला काट मारली की राहिलेली रक्कम माझी किती असणार आहे, 10% असणार आहे. किती झाले, तोंडीच काढले मी 100 तोंडी काढले की आता मी काय केलं, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष असं लिहून घेतलं. लिहून घेतल्यानंतर 100 100 100 तिन्हीच्या खाली 100 100 मांडलं. माझं पहिलं वर्ष संपलं. आता दुसरं वर्ष. दुसऱ्या वर्षी काय होतं की दुसऱ्या वर्षी आता काय होणार, ह्यातल्या 100 रुपयाला हे जे काय पहिले 100 रुपये आहेत ह्याच्यातले जे काय हे पहिले 100 रुपये आहेत ना, ह्याला व्याज लागत असतं. बघा दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, हे झालं पहिलं वर्ष, फर्स्ट इयर. दुसऱ्या वर्षी काय होतं, ह्या 100 रुपयाला पण व्याज लागणार आहे ना. मग 100 रुपयाला व्याज कसं लागणार, बघा नीट लक्षात घ्या. 100 रुपयाला 10% व्याज लागणार आहे. किती टक्क्याने व्याज लागणार आहे, 10% लागणार आहे. मग दुसऱ्या वर्षी नीट लक्षात घ्या, दुसऱ्या वर्षी काय होत असतं की ह्या 100 रुपयाला व्याज लागत असतं. म्हणजे बघा ह्या ठिकाणी ह्याचे 100चे 10%, 100चे 10%, 10% काढायचे म्हणजे किती, 1 शून्य खोडायचा, किती उरले, 10 उरले. म्हणजे इथं किती येणार, 10 येणार. किती येणार, 10 येणार. इथं किती येणार, 10 येणार. प्लस हिथल्या पण 100चे 10 रुपये येणार, हिथल्या पण 100चे 10 येणार. कळलं? हे झालं दुसरं वर्ष. तिसऱ्या वर्षी परत आता तिसऱ्या वर्षी थर्ड इयर. तिसऱ्या वर्षी काय होणार की आता ह्या पण 100 रुपयाला व्याज लागणार आहे. कुठल्या, ह्या 100 रुपयाला पण व्याज लागणार आहे. ते किती लागणार, तर अजून 10 रुपये लागणार. किती, हिथल्या 100ला ह्याचे 100 हिथं लिहिले, पहिल्या वर्षी हिथं लिहिलं, दुसऱ्या वर्षी हिथं लिहिलं, आणि तिसऱ्या वर्षी ह्याही 100 रुपयाला व्याज लागणार आहे. ते पण किती असणार आहे, 10% असणार आहे. ते किती असणार आहे, 10% असणार आहे. मग ते 10% लिहिलं मी, ते 10% इथं लिहिलं. परंतु तिसऱ्या वर्षी ह्या 10%ला पण मला 10% लागेल ना. ह्या 10%, ह्या 10 रुपयाला पण व्याज लागणार ना. ह्या 10 रुपयाला 10% व्याज काढायचं म्हटलं तर किती झालं, 1 रुपया झालं. किती झालं, 1 रुपया. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली की हे पहिले किती झाले, 300 रुपये. हे 10 किती झाले दुसऱ्या वर्षी, 20 रुपये. आणि हे 11 रुपये, म्हणजे 321 रुपये. किती, 321 रुपये. हे 331 रुपये. 10 अधिक 320 आणि हे 11 म्हणजे 331. माय मिस्टेक. 331 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 परत एकदा सांगतो, नीट ऐका. तुम्हाला वाटलं असेल की सरांनी कुठल्याला कशाचं व्याज लावलं काय कळलंच नाही. ही मेथड एकदा समजली ना, सगळा फॉर्म्युला टाकायचीच गरज नाही. आणि ही मेथड समजली की सगळे प्रॉब्लेम चक्रवाढ व्याजाचे ह्या मेथडनं सोडवायचे, झपाझप प्रॉब्लेम सुटतात. कॉन्सन्ट्रेशन नाही का. आता बघा ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या अगोदर, आणि म्हणजे नंतर मी समजून सांगितलेलं लक्षात येईल. काय केलं, 1000 रुपये मुद्दल दिली, 1000 रुपये मुद्दल दिली, 1000 रुपये मुद्दल दिली, त्याचे 10% काढले. किती रुपये आले, 100 रुपये आले. किती रुपये आले माझे, 100 रुपये आले. काय करायचं, हे 100 मला किती वर्षांचं काढायचंय, मला सांगितलंय त्यांनी की 3 वर्षांचं काढा. किती वर्षांचं काढा, 3 वर्षांचं. म्हणून पहिलं, दुसरं, तिसरं असं मांडून ठेवलं. पहिला, दुसरा, तिसरा. पहिली जे काय माझी रक्कम येईल, पहिल्यांदा जे मी 10% व्याजानं काढणार आहे, ह्या 1000चे किती आली, 100 रुपये आली. ती मी 3 इकडे मांडून घेतली, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या ठिकाणी. ओके, झालं, विषय संपला. नंतर दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, सेकंड इयरला ह्या 100ला पण माझं 10% व्याज लागणार ना. पहिल्या वर्षी माझं 100 रुपये आलं. दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, त्या 1000 रुपयाला तर व्याज लागलं, ते मी मांडलं की 1000 रुपयाला जे व्याज लागलं ते पहिल्या वर्षी 100 लागलं, दुसऱ्या वर्षी 100 लागलं, तिसऱ्या वर्षी पण 100 लागलं. पण दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, हे जे काही 100 माझे त्या रकमेमध्ये ऍड झाले होते त्याला पण व्याज लागणार आहे ना. म्हणजे व्याजावरती व्याज असतं. चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं, व्याजावरती व्याज. पहिल्या वर्षी काय झालं होतं, 1000 रुपयाला मला हे 100 रुपये व्याज लागले होते. आता मी काय केलं, दुसऱ्या वर्षी
दुसऱ्या वर्षी मला ह्या 100ला पण व्याज लागणार, मग ह्या 100ला किती व्याज लागणार आहे 10%, मग ह्या 100चे 10% किती झाले 10 रुपये, एक शून्य कापला की किती झाले 10 रुपये, ही दुसऱ्या वर्षी ह्या 10 रुपयाला व्याज लागलं, बरोबर आलं लक्षात। आणि तिसऱ्या वर्षी काय होणार आहे बघा, तिसऱ्या वर्षी काय होणार आहे, या 100 रुपयाला लागलेलं हे 10 रुपये, बरोबर, त्याचबरोबर ह्या अजून एक 100 वाढले होते ना दुसऱ्या वर्षी, पण दुसऱ्या वर्षी हे 100 वाढले होते ना त्याचे 10 रुपये, परंतु पहिल्या दुसऱ्या वर्षी जे काही मला 10 रुपये लागले होते का एक्स्ट्रा, जे मी इथं मांडले होते त्याचे 10% काढले, ते किती झालं 1 रुपया झालं, त्याचे 10%, 10 रुपयाचे 10% काढायचं म्हणजे 1 शून्य काटा मारायचा, किती झाले 1 रुपया झालं, ते इथं मांडायचं 100 अधिक 100 अधिक 100 310 अधिक 10 अधिक 10 किती 30 रुपये, 330 आणि हा 1 रुपया 331 रुपये असं या प्रश्नाचं उत्तर आहे। आता हे मी कशावरती काय जे झालं ते सांगितलं मांडलं। आता सोपं सांगतो, अजून लक्षात कसं ठेवायचं, जी रक्कम येईल 1000च्या 10%, 1 शून्य खोडला राहिले 100, तिन्ही ठिकाणी 100 100 100 मांडून घ्यायचं, बघा बाकी काय कशाला काय डोकं लावायचं नाही। दुसऱ्यांदा काय करायचं, त्यातली ही जी काय पहिली रक्कम दिली असेल का नाही, पहिली ही रक्कम जी दिली असेल का नाही तिचं जे टक्केवारी विचारले, म्हणजे मला 100चे 10% ह्या ठिकाणी काढायचे होते 10%, तर मी 1 शून्य कापला, किती राहिले 10 रुपये, ते राहिलेल्या 2 ठिकाणी पहिल्यांदा ती रक्कम 3 कॉलम मध्ये मांडायची, नंतर काय करायचं ह्या रकमेचं काढायचं, ह्या रकमेचं काढताना काय करायचं हे ट्रिकनं सांगतोय। आता पहिल्यांदा पहिली रक्कम मांडून घ्यायची तिन्ही कॉलम मध्ये, नंतर काय करायची जी रक्कम दिलेली असेल तिचं 10%, हे तर 10% सांगितले म्हणून 10% जी रक्कम येईल ती पहिला कॉलम सोडून दुसऱ्या 2 कॉलम मध्ये मांडून घ्यायची, हिथं आणि हिथं मांडले का नाही। आणि तिसऱ्यांदा काय करायचं, हिथं जी रक्कम आली असेल तीच एकदा हिथं कॉपी पेस्ट करायची, बघा हिथं जी रक्कम आली असेल तीच एकदा हिथं कॉपी पेस्ट करायची, किंवा हिथं जी रक्कम आली असेल सेमच रक्कम येणार आहे, हिथं जी रक्कम आलेली असेल ती हिथं मांडायची, बरोबर हिचे परत 10% काढायचे ते हिथं मांडायचे, हे असं एकत्र लिहायचं, आणि मग सगळ्यांची बेरीज केली की तुमचं 321 उत्तर येईल। मग आता फॉर्म्युल्यानं बघा, फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेशन काय होतं अवघड जातं। एकदा तुमच्या लक्षात आलं, पहिल्या वर्षी 1 2 3 ठिकाणी जे काढले ते मांडलं, दुसऱ्यांदा काय करायचं ह्याचे 10% काढायचे, ह्याचे 10% काढत असताना मी ह्याला एक काटा मारला, आले किती 10, हिथं एकदा 10 म्हणणार, हिथं एकदा 10 म्हणणार, विषय संपला। तिसऱ्यांदा काय करणार, तिसऱ्या स्टेपला की हे जे 10 आलेत हिथले जे 10 आलेत ह्या 10 वरचे 1 शून्य काढणार, हिथले जे 10 आलेत हे 10 एकदा हिथं मांडणार आणि ह्याचा 1 हिथं मांडणार, विषय संपला। किंवा 1 2 3 वेळा जी पहिली रक्कम काढेल ती पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मांडणार, परत ह्याची टक्केवारी काढणार, ती हिथं आणि हिथं मांडणार, झाली 3 वेळा। पहिली रक्कम 3 वेळा मांडली, दुसरी रक्कम पण 3 वेळा मांडली, आणि तिसऱ्यांदा हिथं जी काही रक्कम येईल ती जी फक्त टक्केवारी काढायची ती हिथं मांडायची। आपण ज्यावेळेस ह्याचे प्रॉब्लेम घेऊ, 2 प्रॉब्लेम बघितले असते ना तुमच्या परफेक्ट लक्षात येईल, ती हिथं मांडली असते, सगळ्यांची बेरीज केली की उत्तर आलं, उत्तर फार सहज सोप्या पद्धतीनं आलं असतं। आता फॉर्म्युल्याने बघा, आपल्या बुकमध्ये फॉर्म्युल्यानं आपण व्यवस्थित स्टँडर्ड पद्धतीनं फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे। बघा आता काय दिलेलं आहे, सरळ व्याज म्हटलं की ए म्हणजे असते अमाऊंट म्हणजे मुद्दल, बरोबर पी म्हणजे प्रिन्सिपल, पी म्हणजे प्राइस म्हणजे ही अमाऊंट, बरोबर पी म्हणजे प्रिन्सिपल, इन ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेस टू पॉवर एन, म्हणजे बघा ए बरोबर पी कंसामध्ये ए अधिक आर भागिले 100 किंवा आर छेद 100 कंसाचा घातांक एन, एन म्हणजे काय किती वर्ष आहेत ते, किती वर्ष दिलेत इथं 3 वर्ष दिले। पी म्हणजे काय तुम्हाला दिलेली मुद्दल मांडली इथं, ए म्हणजे अमाऊंट असते, अमाऊंट म्हणजे काय मराठीमध्ये त्याला रास असं म्हणतात, काय म्हणतात रास। अमाऊंट बरोबर 1000 रुपये तुमची मुद्दल दिलेले, कंसामध्ये काय टाकणार 1 अधिक आर म्हणजे काय रेट असतो, म्हणजे दर किती दिलाय 10 भागिले 100 कंस पूर्ण करायचा, कंसाचा घातांक जेवढे वर्ष दिलेत तेवढे, बर ओके। मग 1000च्या खाली 1000 लिहून घेतला, मग ह्या 1 अधिक 10चे 100 हे कसं करणार, तर ह्या 100 न ह्या 1 ला गुणायचं, किती झाले 100 एके 100 अधिक हिथं अधिक चिन्ह ना अधिक हे 10 मिळवले, किती झाले 110,
100 अधिक 10 बरोबर 110 भागिले इथले 100 ॲज इट इज कंसाच्या बाहेर 3 बर पुढं 1000 गुणुले हे कंसाच्या बाहेर 3 म्हणजे 3 वेळा ती संख्या मांडायची 110 भागिले 100 गुणुले 110 भागिले 100 गुणुले 110 भागिले 100 एवढा मोठा गुणाकार ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस ही उत्तर येणार 1331 ही काय आली तुमची रास आली अमाऊंट आली त्याच्यामधून मुद्दल वजा केली म्हणजे 1331 वजा मुद्दल किती दिली आहे 1000 दिले ती 1000 वजा केली की 331 रुपये तुमचं काय येणार सरळ व्याज येणार एवढं कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे त्यामुळे पहिली जी मेथड मी सांगितलेली ती गुणाकार करायला सोपी आता तुम्ही मला सांगा इथला गुणाकार करणे म्हणजे हे फार चॅलेंजिंग टास्क आहे आता इथं सोप्या कळीत म्हणून सोडून घ्या ह्या शून्याला शून्य गेला खाली इथं 1 0 इथं 1 0 आणि इथं 1 0 ह्या तिन्ही शून्याला हिथले 3 शून्य घालवले इथं गुणाकाराचं चिन्ह 1 2 आणि 3 हिथला शून्य गेला किती झाले किती राहिले 11 गुणुले 11 करा गुणाकार 11चा वर्ग 121 गुणुले 11 त्याचं उत्तर केलं की ते येणार 1331 हे 1331 मला काय मिळाले ही रास मिळाली मुद्दल त्यातनं 1000 रुपये मला दिलेली वजा केली की त्यावेळेस 331 तुम्हाला काय भेटणार व्याज भेटणार म्हणून तुम्हाला मी सांगितलेले ही जी मी मेथड सांगितली ना ही सगळ्यात सोपी मेथड आहे सुरुवातीला काय करायचे 10% काढायचे 3 ठिकाणी मांडून घ्यायचे परत ह्यातली जी पहिली रक्कम आलेली असेल त्याची जे दर दिला असेल इथं 10 दिलाय म्हणून 10 जो दर दिला असेल त्याने इथली पहिली रक्कम काढायची 1 2 आणि 3 ठिकाणी मांडायची आणि तिसऱ्या स्टेपला काय करायचं इथं जी रक्कम दिली असेल दुसऱ्या कॉलमच्या दुसऱ्या ठिकाणी त्याची त्या दरानं म्हणजे मला इथं 10% दिली तर मग ह्याची 10% इथं काढणार इथं मांडणार सगळ्यांची बेरीज केली 100 100 100 300 10 10 10 30 330 आणि ह्या वरचा रुपया म्हणजे 331 रुपये असं ह्या प्रश्नाचं उत्तर असतं ओके आणि मग तुम्हाला मी अगोदरच म्हणजे तुम्ही नीट ऑब्झर्व करा की हिंट काय इथं भेटत नाही ऑप्शन नंबर 3 ला उत्तर आहे कारण छोटा आणि मोठा घालवायचं म्हटलं तर 331 रुपये जातील तर अशा पद्धतीनं आपण हा चक्रवाढ व्याजचा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर्स कसे वाटले नक्की कळवा के सागर करिअर अकॅडमी रणजित सर असं जर टाकलं की पटकन आपले सगळे लेक्चर येतात सगळे लेक्चर बघा तुम्ही लेक्चर बघितल्यानंतर तो टॉपिक तुमचा कव्हरच होऊन जाणार आहे तुम्हाला परत बघायचीच गरज पडणार नाही अशा पद्धतीनं घेतलेले जसे तुम्हाला पेपर जातात तसं कुठल्याही प्रश्नपत्रिकेतला या टाईपवरचा प्रश्न आला ना तुम्हाला सुटणारच ही 100% खात्री माझी कारण तशाच पद्धतीनं मी तुम्हाला सोपं कसं करून सांगता येईल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद